हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय शिवाजी, विजय असो, विजय असो, विजय असो, नारायण राणे साहेब यांचा विजय असो, शिवाजी महाराज की जय। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा विजय असो अशा घोषणांसह खासदार नारायण राणे, एकनाथ शिंदे, आमदार निलेश राणे यांच्या नावाचा जयघोष करत फटाक्यांच्या आतिषबाजीत शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि शेकडो शिवसैनिक यांच्या उपस्थितीत आज मालवणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी मालवण नगरपालिकेत जात नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला। मालवणच्या नूतन नगराध्यक्ष ममता वराडकर शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या। यावेळी शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, नगरपालिका पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून पुष्पवृष्टी आणि औक्षण करत नगराध्यक्षा वराडकर तसेच शिवसेनेचे नगरसेवक सहदेव बापर्डेकर तसेच इतर सहकारी नगरपालिकेत त्यांचे स्वागत करण्यात आले। माझा विजय हा जनतेचा विजय असून जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास येत्या 5 वर्षात शहरातील विकास कामांच्या माध्यमातून आणि जनतेच्या सेवेतून सार्थ करून दाखवू असा विश्वास यावेळेस नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी व्यक्त केला। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नगराध्यक्ष ममता वराडकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भाजप नगरसेवक मंदार केनी आणि सहकारी तसेच शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक तपस्वी मयेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सौ ममता वराडकर यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नगराध्यक्षा सभागृहवती ममता वराडकर हे आज आपल्या मालवण नगर परिषदचा नगराध्यक्ष पदाचा औपचारिक पदभार या ठिकाणी सन्माननीय सुधाकरजी पाटकर आणि सन्माननीय महेशजी परब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रथमतः प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पदभार सोहळ्याची सुरुवात करत आहेत। ते सतत आता नाही म्हणायला 9 आणि पुढची 5 वर्ष आणि पुढची वर्ष ही शिवसेनेचे प्राबल्य या मालवण नगर परिषदेत राहणार। आज खऱ्या अर्थाने मला मागे झाल्यासारखं वाटलं, कारण कालपर्यंत आम्ही आमची भूमिका ॲज ए नगराध्यक्ष म्हणून कायम ठेवली होती, कारण ज्या जनतेने आम्हाला मागची 5 वर्ष 16 ते 21 पर्यंत नगराध्यक्ष म्हणून बघितलेलं होतं, त्यानंतर कोणी ते नगराध्यक्ष नसताना आपण ते जबाबदारी झटकली असती तर चुकी झालं असतं आणि त्याच्यामुळे आम्ही 21 ते 25 सालापर्यंत आम्ही मालवणची जनतेची जेवढी कामं करता येईल तेवढी या ठिकाणी केली होती। त्यामुळे खरंच आज जरा मला भावूक झालेलं आहे मी, कारण नगरपालिकेची जबाबदारीतून मोकळं झाल्याचं वाटतं आणि मॅडमांची जबाबदारी वाढलेली आहे। पण मॅडम आज मी शासक करतो या ठिकाणी घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तुमच्याकडे अशी व्यक्ती आहे जी प्रशासनामध्ये 21 वर्ष आणि नगरपालिकेच्या नगरात 5 वर्ष काम केलेले आहे, त्याच्यामुळे घाबरून जाऊ नका। स्टाफ पण आपला चांगला आहे, त्याच्यामुळे घाबरण्याचं कारण नाही। एक विजन घेऊ, म्हणजे आदरणीय आमचे निलेश राणे साहेब यांचं एक विजन होतं आणि कित्येक वर्षानंतर आदरणीय नारायण राणे साहेबांचं जे विजन होतं त्याच्यानंतर कित्येक वर्षानंतर एक विजन घेतलेली व्यक्ती या आमदार म्हणून आपल्याला लागलेली आहे, ते म्हणजे आमचे निलेश राणे साहेब। म्हणजे आम्ही पण प्रशासनात काम केलेली व्यक्ती आहोत, म्हणजे असं तुरळक असतं, क्वचित असतं आमच्यासारखं उदाहरण की ज्याने प्रशासनात काम केले आणि परत तो नगराध्यक्ष म्हणून बसला। त्याच्यामुळे प्रशासकीय बाजूने पण आम्ही खासदार आमदार बघितलेले होते आणि राजकीय बाजूने बघितलेले होते। त्यामध्ये आदरणीय नारायण राणेंचं काम आम्ही जवळून बघितलेलं होतं, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांची ग्रास्पिंग पॉवर, एखाद्या माणसाला बघितलं की पुढच्या वेळेला त्याला नावाने हाक मारणार, कुठल्याही अधिकाऱ्याची हिंमत नव्हती की मागच्या वेळेला हे काम केलं आता करणार नाही, एवढं त्यांचं त्याच्यावर पटलं होतं। आणि त्यानंतर कित्येक वर्षांनी आज निलेश राणे साहेबांच्या नावाने आपल्याला या ठिकाणी चांगला आमदार मिळालेला आहे। विधानसभेची त्यांची भाषणे केली असतील, म्हणजे विधानसभेमध्ये सत्ताधारी पक्षाला पण
ठामपणे विचारणारे, त्यांच्याबद्दल आवाज उठवणारे असे निलेश राणे आहेत. मला वाटतं सत्ता जरी पण आता घाबरत असतील की निलेश राणे विधानमंडळामध्ये कुठला प्रश्न विचारणार म्हणून, त्यामुळे त्यांची आता शिवसेनेच्या नेतेपदी निवड पण झालेली आहे. प्रचार प्रमुख म्हणून मुंबईत त्यांची निवड झालेली आहे. त्याच्या माणसाचं व्हिजन आज मालवणबद्दल आहे आणि ते मालवणचं व्हिजन एवढं मोठं आहे की आम्ही पण प्रशासनात काम केलेल्या व्यक्ती होतो. आमचं पण विजन होतं. आम्ही पण मालवण नगर परिषदेमध्ये माझ्या कारकिर्दीत जवळपास 100 कोटीचे प्रस्ताव या ठिकाणी आपण केले. पण ज्यावेळी मी निलेश राणेंच्या संपर्कात आलो, माझा पण जास्त संपर्क नव्हता, आता या मागच्या वर्षभरातला आहे, पण त्यांचं विजन हे कल्पनेच्या पलीकडे आहे. म्हणजे आम्ही इमेजिनच करू शकत नाही एवढं त्यांचं या ठिकाणी मालवणबद्दलचं त्यांचं जे त्यांनी विजन ठेवलेलं आहे. त्यांनी त्या दिवशी जी विजन डॉक्युमेंटरी दाखवली ती जर सत्यात उतरली, मी सांगतो पुढच्या 5 वर्षामध्ये मालवणचा कायकाळ होणार. म्हणजे आम्ही मॅडम, म्हणजे तुम्ही इकडे बसलात, तुम्हाला निलेश राणे साहेब आमदार मिळाले, आमच्या वेळेला जर मिळाले असते तर आज 100 कोटीचा आकडा नक्कीच 500 कोटीला गेला असता. त्याच्यामुळे तुमच्यावर आता जबाबदारी आहे की साहेबांकडे किती प्रस्ताव घेऊन जायचे आणि काय करायचं. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण सगळेजण या ठिकाणी मॅडमना या निवडणुकीमध्ये निवडून आणून आदरणीय दत्ताजी सामंत साहेब आमचे जिल्हाध्यक्ष कुठलेही बघा, एखादी जिल्हाध्यक्ष लेवलची व्यक्ती प्रत्येक प्रांगणात जाऊन, वाड्यावाड्यात जाऊन, घराघरात जाऊन प्रचार करणारी एकमेव दत्ता सामंत. त्याच्यामुळे कोण दत्ता सामंत याचं उत्तर त्यांनी 21 तारीखला दिलं. त्यांनी सांगितलं काम करून दाखवेल म्हणून, बोलून काय करायचं नाही, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. म्हणजे तुमच्या पाठीशी दत्ता सामंत सारखी व्यक्ती आहे, आदरणीय आमचे आमदार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जाण्याचं कारण नाही. प्रशासन चांगलं आहे आणि इकडे आल्यानंतर या सभागृहात खेळीमेळीचं वातावरण असतं. आमच्या अख्ख्या 5 वर्षाच्या कालावधीत फक्त 2 ठराव झाले या ठिकाणी मतदानाचे, बाकी सगळे ठराव एकमताने झाले होते. त्याच्यामुळे मॅडम आपण कसं हँडल करणार समोर त्याला, आता राजकारण करायचं नाही, आता आपण समाजासाठी करायचं काम करायचं, सगळ्यांबरोबर काम करायचं. त्याच्यामुळे ही या ठिकाणी महत्व, या सभागृहात जे महत्व आहे ते आहे तुम्ही. आणि इकडे तुम्ही किती ताणून धरणार त्याच्यावर सभागृह समजणार. सभागृहात जेव्हा तुम्ही खेळीमेळीचं वातावरण ठेवणार तेव्हा तुम्ही सक्सेसफुल होणार. तुम्हाला या सर्व पुढील कारवाईसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. मालवणच्या भूमीमध्ये श्रीदेव नारायण, श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव सातेरी त्यांना मी नतमस्तक होते. हा विजय माझ्या एकटीचा नसून आपल्या सर्व मालवणच्या जनतेचा विजय आहे. आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजीराव शिंदे, आमदार निलेशजी राणे साहेब, तसेच आपले आदरणीय दत्ताजी सामंत साहेब, आपले महेशजी कांदळकर साहेब आणि माझे सर्व कार्यकर्ते, या कार्यकर्त्यांच्या निष्ठेमुळे आज हा माझा विजय प्राप्त झाला. आपण गेल्या निवडणुकीत आम्ही एक अजेंडा मांडला होता, जनतेची सेवा करणे आणि पूर्ण मालवण शहरामध्ये आपल्या पूर्ण मालवण शहर स्वच्छ सुंदर, आपण अजेंड्यामध्ये जे काही मुद्दे असतील ते पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करण्याचा त्यांचा प्रयत्न करेल. तसेच आपल्या मालवण शहर सुंदर स्वच्छ आणि आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य लाभो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. हे श्रेय सर्व माझे नसून पूर्ण मालवण जनतेचे आहे आणि जो काही मालवण जनते माझ्यावर विश्वास ठेवला, त्या मालवणची जनता ही सगळी माझी माणसं आहे. मी त्यांचा कोणताही काम असेल तर मी त्यांना पूर्णपणे माझ्या सहकारी असतील त्यांच्या मार्गदर्शन किंवा माझे सर्व 10 नगरसेवक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि आपले मालवणची जनता सुज्ञ आहे, तरी पूर्णपणे माझ्यावर जबाबदारी टाकली तर मी पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन. जय हिंद. 2025 ला म्हणजे 9 वर्षाने मालवण नगरपालिकेचं इलेक्शन संपन्न झालं. या इलेक्शन मध्ये आरोप प्रत्यारोप प्रत्येक पक्षाने केले. मला सांगायला अभिमान वाटतो की माझ्या पक्षाचे सर्वच कार्यकर्ते कुठल्याही आरोपामध्ये कुठल्याही चॅलेंज मध्ये न पडता 10 प्रभागामध्ये
ज्यांना ज्यांना जबाबदारी दिलेली होती, शहरातली सर्व मंडळी होती, प्रत्येक वार्डामध्ये म्हणजे असंख्य मंडळी होती. काही आमच्यामध्ये राजकारणामध्ये नव्हती, मी सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु राजकारणामध्ये आमच्या पक्षामध्ये पदार्थ मंडळी होती, पक्षाचे कार्यकर्ते होते. त्याचं नाव नाही घेतलं तरी चालेल, पण पक्षाच्या पदार्थ नसताना काही मंडळी या ठिकाणी आम्हाला मदत करायला होती. म्हणजे उदाहरणार्थ राजकोटमध्ये सुनील खंदारे, संतोष खंदारे ही मंडळी होती. दांडीमध्ये आबातारी, कमलेश, संदीप हे पदार्थ मोठे मोठे पदार्थ नाही ती मंडळी. आमचे नारायणपुरी असतील हे फ्रीज त्या ठिकाणी होती. तिकडे गावकरवाडीमध्ये मोकलू गावकर, साई आमचा मोकलूकर, तिकडे जगदीश गावकर, शरद गावकर, आमचे रवी मालवणकर, महेश कारंग, आपले बांदेकर, गदूत भरत म्हणजे पक्षाच्या कुठल्या आपल्या पदार्थ नाही, परंतु सन्मान्य निलेजींच्या पाठी अंकित नेरुरकर, म्हणजे ही शेखरगाड, म्हणजे परशुराम पाटकर, संदेश पवार, म्हणजे ही काही मंडळी पक्षाच्या आपल्या कुठल्याही पदार्थ नव्हती. परंतु निलेशजींचं एक नेतृत्व बघितल्यानंतर एक चांगला आमदार आपल्याला लाभलेला आहे, चांगलं काम करतोय. अशा व्यक्तीला हे मार्गदर्शन आपण जिंकून दिलं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून हे सगळी मंडळी दिवस रात्र या प्रचारामध्ये सहभागी झाले आणि तुम्ही सर्व माझ्या पक्षाचे जो कार्यकर्ते सहभागी झाले, म्हणून हा आजचा विजय आपण करू शकतो. आम्ही कधी कुठल्याच आरोप केला नाही, कारण आम्ही प्रत्येक प्रभागात जात होतो, वार्डात जात होतो, लोकांची समस्या जाणून. कारण नगरपालिका आपण जिंकलो तर त्यानंतर कामं काय करायची ही जर आपण इलेक्शनला प्रचाराला समजूनच घेतली नाही हा प्रभागात, तर आपण नक्की करणार काय. मी एक जिल्हा प्रमुख आहे, मग मी माझ्या शहरामध्ये उद्या आमच्या आमदारांवरती विश्वास ठेवून माझ्या नगराध्यक्षाने नगरसेवकांना जर त्या ठिकाणी निवडून दिलं तर नगरसेवक माझे कामं घेतीलच, पण पक्ष म्हणून आम्ही काय माहिती घेतली आहे, आमचा काय अभ्यास आहे. आज मी जर आज अभिमानी सांगतो की या शहरामध्ये जर फक्त जी कामं जी आले प्रामुख्याने पायाभूत सुविधा आले, बाकी मोठी कामं आहेत ती करतील आमदार, पण जी 100% जर कामं करायची जी लोकांनी सांगितली आहे, एक 15 कोटी रुपये जर या ठिकाणी आले ना तर इलेक्शनला जी 10 प्रकारची कामं जी ते 1 वर्षामध्ये सुरू शकतील. एका वर्षामध्ये म्हणजे जी लोकांनी आमच्या समोर बायकोच्या घरावरून सांगितलेलं आहे, कुठं गटार आहे, कुठं रस्ता आहे, कुठं ड्रेनेजची व्यवस्था आहे, कुठं पाण्याचा प्रश्न आहे, छोटे छोटे कुठल्या वाईवाटीमध्ये फ्लोर ब्लॉक लावायचे आहे, कुठे सांडपाणी जात नाही, असे जे नागरिक सुविधापैकी एक शहराचे बेसिक एकदम शेवटच्या थरातले जे सुविधा आहे हे देण्यासाठी माझ्या माहितीने 15-20 कोटी रुपये खूप झाले. आणि नगर विकास मंत्री आमचे शिंदे साहेब आहेत, त्यामुळे आपण नगरमध्ये जिंकलेली आहे. आपण सगळा प्रस्ताव करून शिंदे साहेबांकडे आपण एक पॅकेज 100% मागणार, 100% मागून आपण येत्या वर्षभरातच जे इलेक्शन मध्ये जे प्रश्न दिले ते नगराध्यक्ष तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आणि आमदारांच्या साथवर आम्ही ते एका वर्षातच 100% मागे लावणार आहोत. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असतील, तेही महायुतीचे एक राज्याचे प्रदेश अध्यक्ष आणि पक्षाचे, यांचाही आम्हाला सहकार्य होता. फक्त लढाई ही स्थानिक पातळी होती. इथल्या पक्षाच्या काही मंडळींच्या मतभेदामुळे ही महायुती तुटली आणि या ठिकाणी आम्हाला नाईलाज लढाई करावी लागली. नवीन सगळ्यांच आणि उद्या भविष्यात सुद्धा वरिष्ठ जो निर्णय देतील त्याप्रमाणे या नगरपालिकेत आम्ही कारभार करणार आहोत. आणि एक संघ हिंदुत्व या विषयावरती आणि विकास या विषयावरती आमची महायुती केंद्रात आहे, राज्यात आहे, जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि तालुक्यामध्ये सुद्धा वरिष्ठ महायुतीचे नेते जे निर्णय घेतील त्या निर्णयाचं पालन करून आम्ही भविष्यात 5 वर्ष शहरातील प्रत्येक नागरिकाला काय घेता येईल, चांगलं काय करता येईल याच्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत. कोण हरले, कोण जिंकले, कोण विरोधी पक्षाला हे आता बघायचं का नाही. आता जे विरोधी पक्षाला त्यांचंही कामं करायचे आहे, जे हरलेले आहेत त्यांचीही कामं करायची आहे, जे निवडून आले त्यांचीही कामं करायची. फक्त मला या ठिकाणी सांगावं शेवटचं वाटतं की या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये शिवसेनेची 0 किंमत, म्हणजे शिवसेना 0 आहे, 0 ही किंमत शिवसेनेची आहे. आता आपल्या एक मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, पण बघा नियतीचा खेळ कसा आहे. आम्ही जर न आलो असतो
तर शून्याची किंमत कळली नसती. आम्ही जर 15 आलो असतो 20 पैकी तरी शून्याची किंमत कळली नसती. आम्ही 10 आलो म्हणजे 10च्या मागे शून्य लागला. शून्याने आपली किंमत दाखवून दिली आहे इलेक्शनला. बघा 11 आले असते तरी शून्याचे महत्व कळलं नसतं. 15 आले असते तरी कळलं नसतं. 9 आले असते तरी आपल्याला समजलं नसतं. पण 10 आले, 10च्या मागे शून्य म्हणजे शून्याने सुद्धा सांगितलं आपला विचार केला पाहिजे. त्यामुळे आम्ही त्यावेळी सांगितलं शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो आणि हे विश्व आहे एक पुढे घेऊन त्याच्या मागे शून्य लावला आणि 10 बेरीज झाली आणि नगराध्यक्ष 11 म्हणजे पूर्ण बहुमत इथल्या नागरिकांनी आमच्या शिवसेना पक्षाला सन्मान्य निलेजीच्या नेतृत्वाखाली दिलं. आणि आता तर नगराध्यक्षाला 2 मत आहेत म्हणजे आपण 13 लक्षात घ्या 2 मत आहेत. त्यामुळे आपल्याला बडावली सत्ता आपल्याला त्या शहरातल्या माणसाने दिल्या आणि याचं सर्व श्रेय सन्माननीय आमदार निलेशजी राणे यांना. कारण निलेशजी राणेंनी जे काम केलं गेल्या 1 वर्षामध्ये विधिमंडळात महेश कालवकर म्हणाले ज्यांनी जे काम केलं त्या ठिकाणी मुंबईमध्ये अधिवेशन झालं त्या ठिकाणी जे नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी सिंधुदुर्गातले घेतले आपल्या मतदारसंघातले घेतले. तर नंतर काल हिवाळी अधिवेशन नागपूरला झालं. त्या अधिवेशनामध्ये आपण बोललो प्रत्येक दिवस 8 दिवस मध्ये दिलेची सभागृहात नाही आणि दिलेची त्या ठिकाणी अभ्यासपूर्वकचे प्रश्न उपस्थित करणे असा एकही दिवस घडला नाही. एकही दिवस घडला नाही. मला असं वाटत होतं की जर हिवाळी अधिवेशनानंतर जर मागून नगरपालिका आली असती ना तर अजून आम्ही 5-6 शीट जिंकली असते. अजून 5-6 शीट आपण जिंकली असते. परंतु हिवाळी अधिवेशनामध्ये जे आमच्या आमदारांनी काम केलं ते नक्कीच उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीला ह्या कामाचं आम्हाला आमच्या पक्षाला 100% उपयोग होणार आहे आणि त्याचा आमच्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे आमदारांनी जे अहोरात्र काम केलं आणि आमदाराच्या शब्दासाठी या सर्व शहरातील या सर्व मंडळी त्यांच्या हाकेला होऊ दिलं आणि अहोरात्र 15 दिवस त्या ठिकाणी काम केलं. आणि अशी वेळ आली आहे म्हणजे उमेश नेरुरकर दुकान सोडून जे बसतात ते आजही ते थोडं बसताय म्हणजे नगरपालिकेमध्ये म्हणजे त्यांच्या दुकानात थांबतच काय ते म्हणजे माणसाला एक वेळ लागतो. बघा नगरपालिका पार पडली परंतु त्यांना आमच्या शिवसेनेच्या कार्यालयामध्ये आल्याशिवाय चैन पडत नाही. म्हणजे पूर्ण तन मन धन पूर्ण त्या ठिकाणी वाहून घेतलं आणि इलेक्शन झाल्यानंतर पेन आणि कागद घेऊन 10 प्रभागामध्ये कुठचे येणार नगराध्यक्ष किती मतांनी येणार ते दररोज आकडेच दिवस होते किती येणार म्हणजे सगळ्यांनीच असं काम केलं. बापर्डेकरांनी आम्ही जेव्हा उमेदवार दिली तेव्हा काही लोकांनी सांगितलं की बापर्डेकर जरा कुठे बोलत नाही त्याचे पदार्थ डायरेक्ट गाडीने जातात त्यांना बारीक सारीक काम कसं सांगायचं. पण तो बापर्डेकरांना जी टीम मिळाली बापर्डेकरांना जी खंडाने म्हणजे तो आमचा मी उल्लेख केला नाही युवा कार्यकर्ता टीम जी मिळाली ना त्या बापर्डेकरांनी त्या 3 उमेदवारांना घेऊन गेले म्हणजे मनापासून सर्वजणांनी या ठिकाणी काम केलं. म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. आपल्याला 5 वर्षात काम करायचं आहे आणि 100% मी जातो शिंदे साहेबांकडून आणि आपले पालकमंत्री सुद्धा तिथे आहेत ते सगळे आपण एकाच कुटुंबातले आहोत. आपल्याला फक्त 5 वर्ष शहरात आपण काय चांगलं जे गेल्या 10 वर्षात जे घडलं ते या 5 वर्षामध्ये आपण घडून दाखवायचं आहे करायचं आहे. कुठल्याही कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही बिल्डर जे नियमात असेल तेच केलं पाहिजे आणि जे काम आहे ते कोणी असू दे त्या कामावरती नागरिकांनी पदाधिकारी नगरसेवकांनी अंकुश ठेवला पाहिजे आणि अशा प्रकारचं पारदर्शक काम आपण करा. त्या रामेश्वराकडे आपण प्रार्थना पण केलेली आहे त्या ठिकाणी प्रार्थना पण केलेली आहे की आम्ही पारदर्शक काम करू. त्यामुळे त्या रामेश्वराला म्हणून आपण या पुढची सगळी कामं करायची. फराडकर मॅडम काही लोक म्हणाले मी सोशल मीडियाला बघितलं होतं की फराडकर मॅडमने भाषण केलं नाही बोलता येत नाही भाषण करता येत नाही. भाषण करणं म्हणजे काम नाही लक्षात घ्या. भाषण करणं म्हणजे काय नाही. फराडकर मॅडम ज्यावेळी या नगरपालिकेमध्ये ज्यावेळी उमेदवार उघडले ते सातत्याने मोठ्या क्रमांकाने निवडून आले शहरामध्ये जे निवडून आले आहेत ना ती भाषण आहे त्यांची कृती त्यांची निस्वार्थी स्वभाव त्यांची प्रामाणिकपणा त्यांचं विनम्र वागणं संस्कार संपन्न हे सगळं शहरातील सगळ्या जनतेने बघितल्यानंतरच त्यांना त्यांनी मत टाकलं आहे.
त्यामुळे भाषण केलं म्हणजे मोठं नाही, ते उद्या 5 वर्षात दाखवतील. त्यांनी लिहिलंय ना की त्याला येत नाही, ते 5 वर्षात नाही येत्या वर्षभरातच बघा. ह्याच्या नेतृत्वात आणि या मार्गामध्ये कशा प्रकारचा विकास होतोय ते फक्त वर्षभरातच पहा, एवढा मी या ठिकाणी सांगतो. आणि आम्ही सगळीच मंडळी पत्रकारांना सांगतो, 5 वर्ष जसे नगरसेवक बंधनकारक आहेत असे मी उमेश बाळूतारे आमचे सगळी जी त्यांनी मतं मागितली त्यांच्यासाठी आम्ही पदाधिकारी आम्ही सुद्धा 5 वर्ष दिवस रात्र शहरातील नागरिकांच्या कुठल्याही फोनला हो मला त्याचं काम करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत. हे पण शहरातील लक्षात ठेवलं पाहिजे. आमची भूमिका आता संपली नाही, उलट आमची जबाबदारी याच्याबरोबर वाढली. मी तर सांगतो, मी ज्या ठिकाणी गेलो जे प्रश्न माझ्या समोर जे शहरात आलेले आहेत ते मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. येत्या वर्षभरात ते 10 प्रभागातले शब्द आपण 100% पूर्ण करणार हे या प्रश्नाने सांगतो. कुठलाही अडचण कुठली आपत्ती होतो प्रसंग होतो शहरातील मतदारांनी आम्हाला सुद्धा फोन करावा. त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्यांच्या प्रसंगाला त्या ठिकाणी धावून जाणार आणि त्यांच्या सुख दुःखात आम्ही सुद्धा सामील होणार या ठिकाणी आम्ही शब्द देतो. आणि पुन्हा एकदा मी नामालवरती येथे सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करतो की आमच्या निलेशजी राणेंना पुढील 4 वर्षात एक अजून प्रेरणादायी काम करण्यासाठी जे प्रोत्साहन दिलं पाहिजे, जे टॉनिक दिलं पाहिजे, तो आशीर्वाद दिला पाहिजे, तो मालवण माती यांनी दिला. त्यामुळे मालवणच्या सर्वच जनतेचे मी त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांचे दिलेल्या आशीर्वादाचे ऋण फेडण्यासाठी आम्ही सर्वजण 5 वर्ष काम करू एवढं सांगतो. श्रीदेव रामेश्वराने सर्व पत्रकार असतील, आमचे मतदार असतील, आमचे हितचिंतक असतील, आमचे शत्रू असतील, यांना सर्वांना दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य श्रीदेव रामेश्वराने द्यावं. आणि ह्या समाज मंदिरामध्ये फक्त समाजाच्या हिताचीच कामं पुढच्या 5 वर्षात रामेश्वराने करावं घ्यावं एवढी सदिच्छा व्यक्त सांगतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.